श्री गुरुचरित्र अध्याय 22 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्याराना लागे सीताच्या चरणा जोडोनिया कर संपुट विनवे तसे परियसा मागे कथन निरूपिलेसी श्री गुरु गाणगापुरा आले पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा ऐको शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषन मने शिष्य तुझी सगुण कृप गुरु कृपेच्या बाळका पुढे झाली अनंत महिमा सांगत असे अनुपम्य श्री गुरु आले गणगाग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे भीमा उत्तर वाहिनीची अमरजा संगम विशेषी अश्वस्थ वृक्ष पर्यसी महास्थान वरद भूमी तया स्थानी स्त्री गुरुमूर्ती होते गौप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती भक्त जनतारणार्थ ऐसा संगम मनोहरू तेथे वसती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतारू गौप्य होय कोणे परी वसती अरण्यासी संगमासी जाती नित्य भिक्षेशी तया गाणगापुरासी माध्यान्ह काळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एकाशत गर होते पूर्वी अग्रहार वेद पाठक ब्राह्मणासी तयामध्ये विप्र एक राहतसे सुलक्षणी देख त्याची भार्यापती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी एक वांज महिषी व्यसन घातली जसे नाकाशी दंतहीन अतिवृद्ध नदी तिरी माळी क्षार मृत्तिका वाहावयासी तेने धाम घेती त्यासी मृत्तिका क्षार वाहावया तेने द्रव्य वरो घेती येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ ती प्रीती जाती भिक्षेशी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती कैचा येती आला म्हणती आम्ही ब्राह्मण सश्रोती नये भिक्षेसे अमुचे घरी नित्य अमुच्या घरी देखा विशेष अनेक शाखा असे त्या जुनी येते ऐका जातो दारिद्र्याच्या घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ प्रपंच रहित परमार्थ सेवक जनाकृतार्थ करणे असे आपुले मनी पाहे पाविदुराच्या घरा प्रीती कैसी शारंग धरा दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियसा सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तासी जरी कोपे एखादाशी भस्म करील परियसा तर देती दारिद्र्यासी राज्य होईल क्षितीचे ब्रह्मदेव आपल्या करेली ही असती दृष्टाक्षरे श्री गुरुचरण संपर्क शरीर श्री दृष्टाक्षरती शुभ होती ब्रह्मदेव ऐसे वृद्ध श्री गुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे घोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वर त्या ब्राह्मणासी घरी असे बांध महिषी नेले महिल नाही मृत्यू केला त्या विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेशी महाउष्ण वैशाख मासी मध्यान्ह काळी परियसा ऐसी श्री गुरु कृपामूर्ती गेले द्विज गृहाप्रती विप्र आले याचक प्रती वानिती त्याचे घरी असे भिक्षा म्हणत श्री गुरुनाथ आली विप्र पतिव्रता धावत साष्टांगशी दंडवत करीत झाली त्यावेळी नमन करून श्री गुरुसी विनवित तसे करुणा वचनेसी आपला यती वाचकेसी गेला असे अवधरा उत्कृष्ट धान्य घरी बहुत घेऊन येईल पती त्वरित तवरी वा स्वामी वैसा म्हणत वाट गाथला बैसावया श्री गुरुमूर्ती हर्षवदन बैसता झाले शुभासन त्या विप्र स्त्रीशी म्हणे क्षीर काऊन घालीशी तुझ्या द्वारी असता महिषी क्षीर काऊन घालीशी भिक्षेशी आपले अमुते दुवा चाळविशी नाही वर म्हणून या श्री गुरुवचन ऐकून विप्रवनिता करी नमन वांज महिषी दंतहीन व्रताप्या झाले परियसी उपजले आमचे घरी वांज झाली दगडापरी गाभा नवे कोणे परी रेडा म्हणून पोषितो याची कारणे ती असी व्यसन घातली परियस वाहवया मृत्युकेसी तेने आमचा योग क्षम श्री गुरुमंती ती असी मिथ्या काव बोलसी त्वरित जाऊन या महेशी दोहोनिया निक्षीर आम्हा ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी कष्टपत्र घेऊन गेली एका दोहावया श्री गुरुवचन कामधेन उप्रवनिताचा तक्षण धुईले क्षीर संतोषण भरली पात्रे दोन तयावेळी क्षीर घेऊन घरात आली पतिव्रता धावत त्वरित पातापविती झाली अग्नित सवेची निववी बरी असा परिसोनी स्वामींचे वचन घेऊन आली क्षीरभरण प्राशान करी श्री गुरु राहणा संती संतोष करून या संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देते अतिप्रीती तुझे घरी अखंडित लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्री श्रेयुक्त तुम्ही होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमे आपले स्थानासी श्री गुरु आले संगमासी आल्या विप्र घराची ऐकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाचा म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार अमुची दृष्टी दिसे नरा परमपुरुष होते जे सत्य विप्र म्हणे स्त्रियसी गेले अमुचे दारिद्र्य दोषी भेटी झाली श्री गुरुशी सकळ अभिष्ट साधली म्हणून मनी निर्धारे करीती भेटी जाऊ कैसी येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीती विधीशी संतोषोनी श्री गुरुशी तयासी पुनरपी वर देत झाले येणे परी द्विजोरू लाधला जैसा झाला वर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्ण आयुषी झाले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वंध्या महिषी दोहनम नाम द्वाविंशोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त